नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण झणझणीत आणि चविष्ट अशी हॉटेलसारखी मिसळ 10 ते 15 मिनिटात घरी बनवणार आहोत। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। मिसळ बनवण्यासाठी मी इथे मटकी घेतलेली आहे। एक मोठा असा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। थोडेसे अद्रक लसूण खोबरे याची पेस्ट करून घेतलेली आहे व एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। चला तर लगेचच मिसळ बनवायला सुरुवात करूया। कढई गरम झालेली आहे। लगेचच यामध्ये 4 पळी इतके तेल घालून घेऊया। मिसळ म्हटलं की तेल हे जास्त घालावंच लागतं। तेल जास्त घातलं की मिसळीला कट छान येतो। तेल थोडंसं गरम झालं की लगेचच यामध्ये 1 चमचा इतकी मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी थोडीशी तडतडली की लगेचच जिरे घालून घ्यायचे आहे। जिरे देखील 1 चमचा घातलेले आहे। लगेचच यामध्ये कांदा घालून घेऊया व छान सोनेरी रंग येऊपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा हा सोनेरी रंगावरती परतलेला आहे। लगेचच यामध्ये आपण जे अद्रक लसूण व खोबरे याची पेस्ट करून ठेवली होती ती लगेचच घालून घ्यायची आहे व सर्व मिक्स करून घेऊया व थोडेसे परतून घेऊयात। अद्रक लसूण व खोबऱ्याची पेस्ट ही परतलेली आहे। लगेचच यामध्ये 1 चमचा इतके काश्मीरी लाल तिखट घालून घेऊया। 1 चमचा इतके घरगुती लाल तिखट घालायचे आहे। तसेच अर्धा चमचा इतके चिकन मसाला व अर्धा चमचा इतके मटन मसाला घालायचा आहे। 1 चमचा इतके घरगुती मसाला घालायचा आहे व 1 चमचा इतके कांदा लसूण मसाला घालायचा आहे। हे सर्व मसाले घातल्याने मिसळीला खूप छान रंग व खूप छान टेस्ट येते। तर तुमची मिसळीची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही मसाल्यांचे प्रमाण देखील वाढवू शकता। हे सर्व मसाले मिक्स करून घेऊयात। मसाले परतलेले आहेत। लगेचच इथे टोमॅटो घालून घ्यायचे आहे। संपूर्ण टोमॅटो घालून घेतलेले आहेत। लगेचच हे मसाले आणि टोमॅटो मिक्स करून घेऊया व सॉफ्ट होईपर्यंत परतू द्यायचे आहेत। टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी मीठ घालून घेऊया। इथे मी चवीपुरते मीठ घालून घेतलेले आहे आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। मीठ घातल्याने टोमॅटो लगेचच सॉफ्ट झालेले आहेत। लगेचच यामध्ये मटकी घालून घेऊया। संपूर्ण मटकी घालून घेतलेली आहे आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। संपूर्ण मटकी मिक्स झालेली आहे। लगेचच यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे। पाण्याचे प्रमाण हे जरा जास्तच ठेवायचे आहे कारण आपण मटकी अगोदर शिजवून घेतलेली नाही। तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्यापेक्षा 1 ग्लास पाणी जास्त घालायचे आहे व मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता की उकळी आलेली आहे। असंच 15 मिनिटांसाठी मोठ्या गॅसवरच हे शिजून घ्यायचे आहे। 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मिसळ बनून ही तयार झालेली आहे। याला सुरेख असा रंग आलेला आहे आणि वास तर एवढा भारी सुटलेला आहे। तसेच याला तर्री भरपूर आलेली आहे। थोडंसं मिसळ खाऊन बघायची आणि जर मीठ कमी वाटत असेल तर पुन्हा मीठ टाकायचं आणि एक उकळी घ्यायची। चला तर लगेचच मिसळ प्लेटमध्ये खाण्यासाठी वाढून घेऊया। मी इथे एक प्लेट घेतलेली आहे। प्लेटच्या तळाशी भरपूर अशी मटकी घालून घ्यायची आहे। मटकी घातले की त्यावरती लगेच फरसाण घालायचं आहे। फरसाण तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये सहजरित्या मिळून जाईल। लगेचच यावरती भरपूर असा कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा घातला की लगेच यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे। लगेचच यावर मटकीचा रस्सा घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी तर्री देखील घालून घ्यायची आहे। लगेचच यामध्ये थोडेसे लिंबू पिळायचे आहे। अशा रीतीने आपली मिसळीची प्लेट ही तयार आहे। अशा प्रकारे आपली मिसळीची प्लेट ही बनवून तयार झालेली आहे। तुम्ही हे पावासोबत खाऊ शकता किंवा तुम्हाला जर चपातीसोबत आवडत असेल तर चपातीसोबत देखील खाऊ शकता। चपातीसोबत देखील हे खूप भारी लागते। अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा। थँक्यू।